श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर सकाळची सुरुवात एकदम छान झाली होती आणि सकाळची पूजा ते सगळं आवरून झालं होतं माझं. आणि इथं स्वयंपाकाची तयारी करायची होती मला, ते सुद्धा करून घेतलं होतं. मग इथं टमाट्याची भाजी ते बनवायचं होतं आणि उपवास होतं म्हणून साबुदाणा ते भिजू घाललं होतं. आणि इथं भात देखील झालं होतं माझं. फक्त भाजी टाकलं होतं शिजायसाठी, ते सुद्धा शिजून रेडी होती. मग चहा सुद्धा घ्यायचं होतं, ते सुद्धा सकाळपासून काय चहा घेतल्या नव्हत्या म्हणून लगेच इथं चहा सुद्धा बनवायला घेतलं होतं. मग इकडल्या चुलीवर चहा ठेवलं होतं, ऑटोमॅटिकच गॅस बंद झालं होतं. मग ते आज चुलीवर ठेवलं होतं मी. आणि इथं आलू देखील उघडा ठेवलं होतं, साबुदाण्याचे वडे करायचे होते म्हणून, उपास होतं म्हणून त्यासाठी करायला घेतलं होतं. मग लगेच इथं चहा सुद्धा बनवून झाली होती, तुम्ही बघू शकता. मग सकाळचं काही सामान आले होते ते सुद्धा काढून घेतलं होतं. आणि इथं घरात बाहेर असंच चालू होतं माझं, कारण की पाऊस खूप जास्त पडला होता इकडे. आणि कधी ऊन पडते तर केव्हा पाऊसच पडते, त्यामुळं घरात बाहेरच चालू होतं माझं, तुम्ही बघू शकता. मग इथे छान असं कपडे ते वाळू घातलं होतं. आणि मग इथं कपडे ते टाकून इथं पत्र्यामध्ये मग लगेच इथं चहा सुद्धा घेतल्या होत्या, तुम्ही बघू शकता दोघं बी. मग इथं बाहेरले झाडाला पाणी देखील टाकायचं होतं. आणि खूप दिवस झालं पाणी काय टाकलंच नव्हतं मी. तेच झाडे एकदम छान झाले होते आणि कुठं हिरवंगारच झालं होते झाडं, आणि एकदम सुंदर झाले होते. फुलाचे झाडं देखील लावलं होतं मी, पण काय फुलं कवा येतात काय माहीतच नाही. आणि शेंगाचे झाड सुद्धा येतात, त्याला फुलं कवा येतात ते बी कळाचला. तर झाडेला पाणी ते टाकून घरामध्ये इथं डबा तिकली बांधायचं होतं मला, ते सुद्धा बांधून घ्यायला घेतलं होतं. आणि ते जाण्यासाठी निघाले होते, त्यामुळं डबा बांधून घेतलं होतं याचं. मग इथे साबुदाणा वडे